प्रातस्मरणीय महिला द्रौपदी. द्रौपदी प्रांचल नरेश द्रुपदाची कन्या. राजा द्रुपदाने पुत्र प्राप्तीसाठी यज्ञ केला. त्यानंतर द्रौपदीचा जन्म झाला. यज्ञापासून प्राप्त झालेली म्हणून तिचे नाव याज्ञसेनी ठेवले गेले. रंगाने सावळी असल्याने आई तिला कृष्णा म्हणत असे. द्रुपदाची कन्या असल्याने द्रौपदी. तिच्या इतकी रूपवान आणि गुणवान स्त्री त्याकाळी अन्य कोणतीही नव्हती. द्रौपदी स्वाभिमानी स्त्री होती. अग्नीपासून निर्माण झालेली असल्याने तेजस्विनी होती. राजा द्रुपदाने आपल्या रूप संपन्न कन्येला तसाच योग्य पती मिळावा म्हणून मत्स्यभेदाचा पण लावला. तो पण पराक्रमी अर्जुनाने जिंकला. अर्जुनाची ख्याती द्रौपदीने आधीच ऐकली होती. आता पण ही त्याने जिंकल्याचं तिची मनोकामना पूर्ण झाली. पण कुंती मातेच्या आदेशानुसार तिचा विवाह 5 पांडवांशी झाला. तिच्या पातिव्रतेची स्तुती खुद्द नारदांनी आणि महाभारताचे कवी व्यास यांनी वारंवार केलेली आहे. ते म्हणतात की उत्तम गुणांमुळेच द्रौपदी प्रातस्मरणीय आहे. इतकेच नव्हे तर ती शत्रुपक्षाकडील धृतराष्ट्र आणि कणींनीही द्रौपदीची महानता आणि तिच्या अनुपेय महत्वाची स्तुती केली आहे. तिच्या संपूर्ण जीवनात अग्नीची प्रखरता आणि तेजस्विता दिसते. त्याचबरोबर तिच्यामध्ये अपार करुणा, प्रेम, दया आणि ममता ओतप्रेत भरलेली आहे. दुर्योधनाने कपटाने युधिष्ठिराला द्यूतात हरवले. युधिष्ठिर आपले राज्य आणि स्वतःलाही हरवून बसला. नंतर द्रौपदीला त्याने पणास लावले. तेव्हा दुराचारी आणि असे दुर्योधनाने भर सभेत दुःशासनाकडून द्रौपदीला अत्यंत अपमानित केले. दुःशासनाने तिला विवश करण्याच्या हेतूने तिचे केस पकडून फरफटत तिला सभेत आणले. अशा दुर्धर प्रसंगी तिने अत्यंत तेजस्वीपणाने आणि धैर्याने सभेत बसलेल्या धृतराष्ट्र, भीष्म, विदुर अशा सर्व गुरुजनांकडे न्याय मागितला. धर्मराजांनी स्वतः पणाला लावले की मला ते जर कधी पराभूत झाले असतील तर त्यांनी मला पणाला लावण्याचा अधिकारच काय? अशा अत्यंत बिकट परिस्थितीतही ती धैर्याने तर्कशुद्ध प्रश्न विचारित होती. सारे गुरुजन आणि 5ही पांडव विवश होऊन खाली माना घालून बसले होते. आपल्या पतीच्या पराक्रमाला आव्हान देत हे मोकळे केस दुःशासनाच्या रक्तात भिजवूनच बांधले जातील अशी प्रतिज्ञा केली. तिच्याजवळ अपार इच्छाशक्ती आणि मानसिक बळ होते. अत्यंत करुण वाणीने तिने श्रीकृष्णाचा धावा केला. श्रीकृष्णाने वस्त्रे पुरवून आपल्या बहिणीचे रक्षण केले. वनवासाच्या वेळी द्रौपदी पांडवांबरोबर वनवासात गेली आणि साऱ्या कष्टांना हसत सामोरी गेली. एकदा रूपगर्विता सत्यभामा भगवान श्रीकृष्णांबरोबर पांडवांना भेटण्यास वनात गेली. तेव्हा तिने द्रौपदीस विचारले, तुझे पती तुझ्या आज्ञेत राहतात का? याचे रहस्य काय? पतीला आपल्या काबूत ठेवण्याचे रहस्य पतिव्रता आणि सेवापरायण द्रौपदी सांगू शकत होती. द्रौपदी क्षत्रिय राजाची कन्या होती. आपले क्षात्र तेज आणि राजसी गुणांमुळेच ती एखाद्या अग्निशिखेप्रमाणे तेजस्वी होती. पत्नी धर्माचे यथार्थ पालन आणि तेजस्वितेमुळे ती पांडवांची हृदय स्वामिनी प्रेरक शक्ती झाली होती. जयद्रथ आणि कीचकाच्या दुष्ट व्यवहाराची शिक्षा तिने त्यांना आपल्या पतीकडूनच दिली. पांडवांचा वनवास संपला तरी दुर्योधन त्याचे राज्य त्यांना परत देऊ इच्छित नव्हता. अनेक ऋषी, विदुर, अन्य लोकांनी त्याला खूप समजावले, पण दुर्योधन सुईच्या अग्रा एवढीही जमीन त्यांना परत द्यायला तयार नव्हता. शेवटचा प्रयत्न म्हणून श्रीकृष्ण स्वतः दूत बनून हस्तिनापुरात आले. ते जात आहेत असे पाहून द्रौपदीने आपले मोकळे केस दाखवून आपल्या अपमानाचे स्मरण दिले. ती म्हणाली, हे श्रीकृष्णा, जन्मभर हे केस असेच मोकळे राहणार का? द्रौपदी व भारतीय सतीत्वाची प्रतिष्ठा राखण्यासाठी भारतीय युद्ध खेळले गेले होते. 18 अक्षौहिणी स्नेहाचा संहार झाला. दुर्योधनाची मांडी आणि दुःशासनाची छाती फोडून त्या रक्ताने द्रौपदीची वेणी घालण्याची भीमाने प्रतिज्ञा पूर्ण केली. पण द्रौपदीचे पुत्र कौरवांच्या ईर्ष्या आणि द्वेषाच्या अग्निशिखेत दग्ध झाले. केवळ अभिमन्यूचा गर्भस्थ पुत्र श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्रामुळे सुरक्षित राहिला. अश्वत्थाम्याचे युद्धाचे सारे नियम आपल्या क्रोधात जाळून टाकले गेले होते. त्याने अत्यंत निंदनीय भीषण कृत्य केले होते. अर्जुनाने अश्वत्थाम्याला द्रौपदीसमोर उभे केले आणि द्रौपदीच्या एका कटाक्षाने त्याचे जीवन संपले असते. पण गुरुपुत्राची अवस्था पाहून तिला दया आली. तिने त्याला मुक्त काढण्याची आज्ञा दिली. पुत्रवियोगाचे दुःख जे आज भोगीत आहे तसेच दुःख माता कुंतीलाही सहन करावे लागू नये म्हणून असे म्हणत अत्यंत दर्याद बुद्धीने द्रौपदीने अश्वत्थाम्याला मुक्त केले.
स्त्री जीवन मातृत्वामुळेच परिपूर्ण आणि क्षमाशील असते. अत्यंत कठोरता आणि उद्दामपणावर त्याचे सहज विजय मिळवता येतो. ही उदात्तता आणि त्याच वात्सल्याचे द्रौपदीने मुक्त हस्ताने उधळण केली आहे. आपले उज्ज्वल पतिव्रत्य आणि मातृत्वामुळे द्रौपदी भारतीय महिलांसाठी वंदनीय आणि पूजनीय ठरली.